तुम्ही मेहनत खूप करता, पण तरीही प्रोग्रेस स्लो आहे का? तुमच्या डोक्यात रोज एकच प्रश्न असतो का? हे काम मी कसं करू? पण जर मी तुम्हाला सांगितलं की यशस्वी लोक हाऊ विचारत नाहीत, तर ते हू शोधतात. म्हणजेच हे काम मी कसं करू? याऐवजी हे काम माझ्यासाठी कोण करू शकतो? आणि हाच आहे हू नॉट हाऊ या पुस्तकाचा गेम चेंजिंग मंत्र. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हाय डुईंग एव्हरीथिंग युअरसेल्फ इज स्लोईंग यू डाऊन. हू माइंडसेट कसा तुमचा वेळ, पैसा आणि ग्रोथ मल्टिप्लाय करतो, आणि तुम्ही आजपासून हे आपल्या लाईफ, बिझनेस, कंटेंट क्रिएशन, स्टडी आणि करिअरमध्ये कसं करू शकता. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला 3 प्रॅक्टिकल ॲक्शन्स देणार आहे, ज्यामुळे तुम्ही आजपासून हू नॉट हाऊ लागू करू शकता. नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत डॅन सुलिव्हन आणि डॉक्टर बेंजामिन हार्डी यांनी लिहिलेल्या हू नॉट हाऊ या जबरदस्त पुस्तकाची बुक समरी. या पुस्तकाचा मुख्य संदेश खूप सिंपल आहे. तुम्ही प्रत्येक प्रॉब्लेम स्वतः सॉल्व्ह करायचा प्रयत्न करू नका. त्याऐवजी असा विचार करा, हा प्रॉब्लेम सोडवण्यासाठी योग्य हू कोण आहे. हे पुस्तक खास आहे कारण ते आपल्याला ओव्हरवर्किंग माइंडसेट मधून बाहेर काढतं आणि स्मार्ट ग्रोथ माइंडसेट शिकवतं. या पुस्तकाची एक कोर आयडिया आहे: स्टॉप आस्किंग हाऊ, स्टार्ट आस्किंग हू. आपण बहुतेक वेळा अडकतो कारण आपण विचार करतो, मी एडिटिंग कसं शिकू, वेबसाईट कशी बनवू, ऍड्स कशी रन करू, बुक कव्हर कसं डिझाईन करू, सेल्स कसे वाढवू. पण यशस्वी लोक विचार करतात, माझ्यासाठी एडिटिंग कोण करू शकतो, वेबसाईट कोण ऑप्टिमाइज करू शकतो, ऍड्स एक्सपर्ट कोण आहे, डिझायनर कोण आहे, सेल्स कन्सल्टंट किंवा कॉपीरायटर कोण आहे. तुमची ग्रोथ हाऊने नाही, हूने फास्ट होते. लेसन पहिला: सर्व काही स्वतः करणं म्हणजे ग्रोथला ब्रेक लावणं. आपल्याला वाटतं, मीच सगळं करतो म्हणजे पैसे वाचतील. पण खरं काय? तुम्ही पैसे वाचवत नाही, तुम्ही तुमचा वेळ आणि मोठी अपॉर्च्युनिटी गमावता. समजा तुम्ही यूट्यूब चॅनल चालवता, तुम्हीच स्क्रिप्ट लिहिता, थंबनेल बनवता, एडिटिंग पण तुम्हीच करता, एसईओ आणि अपलोड ही तुम्हीच करता. याचा रिझल्ट काय होतो? तर सर्वच कामे तुम्ही केल्यामुळे तुमचा कंटेंट स्लो होतो. सतत कामात राहिल्यामुळे तुम्हाला बर्नआउट येतो. त्यामुळे तुमची कन्सिस्टन्सी तुटते आणि तुमची ग्रोथ थांबते. पण जर तुम्ही थंबनेल डिझायनर ठेवला, व्हिडिओ एडिटर आउटसोर्स केला, एसईओ टेम्पलेट तयार केले, स्क्रिप्ट रिसर्चसाठी असिस्टंट ठेवला, तर आठवड्याला एक व्हिडिओ ऐवजी तुम्ही 3 व्हिडिओ टाकू शकता. यशाचे सिक्रेट मेहनत नाही, लिव्हरेज आहे. लेसन दुसरा: तुमचा टाइम हा सर्वात महाग ॲसेट आहे. पुस्तक सांगतं, तुम्ही सर्व कामांसाठी बनलेले नाही. तुमचं काम आहे ते काम करणं ज्यात तुमची युनिक ॲबिलिटी आहे. आता युनिक ॲबिलिटी म्हणजे काय? तर जे काम तुम्हाला नॅचरली जमतं, करताना एनर्जी मिळते आणि त्यातून बेस्ट रिझल्ट्स येतात. तुमची युनिक ॲबिलिटी कदाचित ही असू शकते: मराठीमध्ये आयडिया एक्सप्लेन करणं, बुक समरीज सोप्या भाषेत सांगणे, ऑडियन्स कनेक्ट बिल्ड करणं, डिजिटल प्रोडक्ट्स आयडिया देणं. ही कदाचित तुमची युनिक ॲबिलिटी नसेल. व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझायनिंग, वेबसाईट स्पीड फिक्सिंग, मेटा ॲड्स, टेक्निकल सेटअप. जर तुम्ही नॉन कोर कामांमध्ये वेळ घालवला, तर तुमची खरी ताकद वापरली जात नाही. सक्सेसफुल पीपल प्रोटेक्ट देअर टाइम. ते प्रत्येक काम करत नाहीत, ते राईट वर्क करतात. लेसन तिसरा: हू म्हणजे फक्त एम्प्लॉय नाही, सिस्टीम, टूल, पार्टनर, मेंटॉर सुद्धा असू शकतात. हे खूप इम्पॉर्टंट आहे. हू म्हणजे नेहमीच फुल टाइम स्टाफ नाही. हू असू शकतो फ्रीलान्सर, व्हर्च्युअल असिस्टंट, कॅनवा टेम्पलेट क्रिएटर, व्हिडिओ एडिटर, एआय टूल्स, मेंटोर, बिझनेस पार्टनर, ॲफिलिएट नेटवर्क, ऑटोमेशन टूल, शॉपिफाय एक्सपर्ट किंवा प्रिंट पार्टनर. तुम्हाला सर्व प्रोसेस स्वतः शिकण्याची गरज नाही. तुम्हाला फक्त राईट पर्सन किंवा राईट सिस्टीम शोधायची आहे. यू डोंट नीड मोर स्किल्स फॉर एव्हरीथिंग, यू नीड मोर लिव्हरेज. लेसन चौथा:
ग्रोथ तेव्हाच होते जेव्हा तुम्ही कंट्रोल सोडायला शिकता. आपण बऱ्याचदा विचार करतो, माझ्यासारखं कोणी करू शकणार नाही. ही माइंडसेट डेंजरस आहे. हो, सुरुवातीला परफेक्ट नाही होणार, पण जर तुम्ही सगळं स्वतःच करत राहिलात, तर तुम्ही कधीच स्केल होणार नाही. जर तुम्ही ई-बुक सेल करता, तुम्ही कंटेंट लिहू शकता, पण कव्हर डिझाइन आउटसोर्स करू शकता. लँडिंग पेज कॉपी ऑप्टिमाइज करून घेऊ शकता. Pinterest पिन्स तयार करून घेऊ शकता. ईमेल फनल सेटअप एक्सपर्ट कडून करून घेऊ शकता. तुम्ही फाउंडर आहात, वर्कर नाही. कंट्रोल सोडणं म्हणजे क्वालिटी कमी करणं नाही. कंट्रोल सोडणं म्हणजे ग्रोथसाठी स्पेस तयार करणं. लेसन 5वा. हाऊ तुम्हाला स्ट्रेस देतो. हू तुम्हाला फ्रीडम देतो. जेव्हा तुम्ही हाऊ विचारता, तेव्हा तुमचा स्ट्रेस वाढतो, ओव्हरथिंक वाढतं, काम डिले होतं, प्रोक्रॅस्टिनेशन वाढतं. जेव्हा तुम्ही हू विचारता, तेव्हा तुम्हाला क्लॅरिटी मिळते, काम पुढे सरकतं, वेळ वाचतो, एनर्जी बचत होते, ग्रोथ फास्ट होते. तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर सेल वाढवायचा आहे. हाऊ माइंडसेटने तुम्हाला पुढील सर्व शिकावं लागतं. CRO काय असतं? फनेल काय आहे? कॉपीरायटिंग कसं करायचं? हीट मॅप टूल्स कसे आहेत? A-B टेस्टिंग कसं करायचं? हे शिकण्यासाठी 2 महिने लागतील. हू माइंडसेट काय सांगतं? ई-कॉमर्स कन्व्हर्जन एक्सपर्ट शोधा. कॉपीरायटर शोधा. शॉपिफाय वर्डप्रेस ऑप्टिमायझर शोधा. कदाचित 7 दिवसात रिझल्ट दिसायला लागतील. समटाइम्स द फास्टर वे इज नॉट लर्निंग एव्हरीथिंग, इट्स कोलॅबरेटिंग. लेसन 6वा. रिच पीपल बाय बॅक टाइम. पुस्तकात एक पॉवरफुल आयडिया आहे. इफ यू वॉन्ट टू ग्रो, बाय बॅक युअर टाइम. म्हणजे तुम्ही ज्या कामांमध्ये लो व्हॅल्यू देता, ती कामं दुसऱ्यांकडे द्या आणि हाय व्हॅल्यू कामांवर फोकस करा. लो व्हॅल्यू कामं काय आहेत? तर बेसिक एडिटिंग, थंबनेल रिसायझिंग, फाईल फॉर्मॅटिंग, अपलोडिंग, डेटा एंट्री, कस्टमर रिप्लाय टेम्पलेट्स, सोशल मीडिया शेड्यूलिंग. हाय व्हॅल्यू कामं काय आहेत? तर प्रोडक्ट आयडिया शोधणं, स्ट्रॅटजी तयार करणं, कंटेंट क्रिएट करणं, सेल्स मेसेज तयार करणं, रिलेशनशिप बिल्डिंग आणि डिसिजन मेकिंग. जर तुम्ही 500 ते 1000 मध्ये थंबनेल बनवून घेतलं आणि त्याने तुमचे 2 तास वाचले, तर त्या 2 तासात तुम्ही एक नवीन व्हिडिओ स्क्रिप्ट तयार करू शकता, 10 पिंटरेस्ट पिन स्ट्रॅटजी तयार करू शकता, एक डिजिटल प्रोडक्ट आयडिया शोधू शकता आणि एक सेल्स पेज सुधारणा करू शकता. म्हणजेच थंबनेलवर खर्च नाही, तर ती इन्व्हेस्टमेंट आहे. प्रॅक्टिकल ऍप्लिकेशन. हे आजपासून कसं लागू करायचं? आता सर्वात प्रॅक्टिकल पार्ट. स्टेप पहिली, तुमची सगळी कामं लिहा. उदाहरणार्थ, स्क्रिप्ट रायटिंग, रिसर्च, एडिटिंग, थंबनेल, SEO, पोस्टिंग, कमेंट्स रिप्लाय, वेबसाईट अपडेट्स, प्रोडक्ट डिझाईन, कस्टमर सपोर्ट. स्टेप दुसरी आहे, यांना 3 कॅटेगरीजमध्ये डिवाइड करा. ओनली आय शुड डू. आय कॅन ट्रेन समवन टू डू. समवन एल्स शुड डू इमिजिएटली. स्टेप तिसरी, पहिलं आउटसोर्स टास्क निवडा. पहिल्यांदा छोटं काम आउटसोर्स करा. म्हणजेच थंबनेल, व्हिडिओ एडिटिंग, पिंटरेस्ट पिन डिझाईन, ब्लॉग फॉर्मॅटिंग, ई-बुक कव्हर डिझाईन, प्रोडक्ट मॉकअप्स. चौथी स्टेप आहे, SOP बनवा. काम कसं करायचं याची सिंपल चेकलिस्ट किंवा व्हिडिओ बनवा. त्यामुळे नेक्स्ट टाइम एक्सप्लेन करायला कमी वेळ जातो. स्टेप 5वी, तुमची हू लिस्ट तयार करा. एक व्हिडिओ एडिटर, एक थंबनेल डिझायनर, एक ग्राफिक डिझायनर, एक वेबसाईट हेल्पर, एक ऍड एक्सपर्ट किंवा एक VA किंवा असिस्टंट. सक्सेस कम्स फास्टर व्हेन यू बिल्ड अ टीम अराउंड युअर विजन. चला, आता 10 सेकंदात या पुस्तकाचा सारांश समजून घेऊ. हू, नॉट हाऊ. आपल्याला शिकवतं, सगळं स्वतः करू नका. योग्य लोक शोधा. तुमची युनिक ॲबिलिटी ओळखा. वेळ वाचवा. कंट्रोलपेक्षा लिव्हरेज निवडा. सिस्टीम्स आणि पीपल वापरा आणि फास्ट ग्रोथ मिळवा. युअर नेक्स्ट लेवल ऑफ सक्सेस विल नॉट कम फ्रॉम डुईंग मोर. इट विल कम
फ्रॉम डुईंग लेस ऑफ द रॉंग थिंग्स अँड मोर विथ द राईट पीपल. जर तुम्हाला ही समरी युजफुल वाटली असेल, तर आत्ताच कमेंटमध्ये लिहा. मी आता हाऊ नाही, हू विचारणार. आणि मला हेही सांगा, तुमच्या आयुष्यात किंवा बिझनेसमध्ये कोणतं एक काम आहे, जे तुम्ही आजपासून आउटसोर्स करू शकता. जर तुम्हाला अशाच प्रकारच्या मराठीमध्ये बुक समरीज, सेल्फ ग्रोथ आयडियाज, बिझनेस माइंडसेट, प्रोडक्टिव्ह स्ट्रॅटेजीज पाहिजे असतील, तर चॅनलला सबस्क्राईब करा. लक्षात ठेवा, यशस्वी लोक जास्त काम करत नाहीत. ते योग्य लोकांसोबत योग्य काम करतात. म्हणून पुढच्या वेळी प्रॉब्लेम आला, स्वतःला विचारू नका, हे मी कसं करू? स्वतःला विचारा, हे माझ्यासाठी कोण करू शकतो? मी भेटीन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत शिकत राहा, वाढत राहा आणि स्मार्ट काम करत राहा.